तर हॅलो गाईज अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि मी आज गावी आलेलो आहे आणि हे तुमचा हा आसपासचा एरिया बघून तुम्हाला लक्षातच आला असेल. तर आम्ही आज म्हणजे आमचं काजू भाजण्याचं प्लॅनिंग चालू आहे. हे बघा इकडं आम्ही असं हे सगळं साहित्य आणून ठेवले, लाकडं वगैरे, आणि चूल पण लावली त्याच्यासाठी. आणि हा इकडं आमच्या बाबाचं म्हणजे आजोबांचं इकडं मंदिर पण आहे आणि इकडं आमचं शेत आहे असं इकडं. आणि इथं आता आम्ही काजू भाजणार आहे. त्याचं म्हणजे गावाकडं कसं आम्ही काजू भाजतोय वगैरे, तर हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. तर चला स्टार्ट करूया. तर काहीच इकडं ओमकार आणि सोनू म्हणजेच वैष्णवी इकडं चूल पेटवा लागल्यात. ही दोघं लहान आहेत, पण असणं माहीत आहे सगळं काजू वगैरे कसं भाजायचं आणि त्यांना प्रॅक्टिस आहे त्या गोष्टीची, त्यामुळं ती पुढं सगळं करावं लागल्यात. तर बघूया आता. तर काहीच इकडं थोडं गवत घातलं आहे त्याच्यावरती, डायरेक्ट लाकडं पेटणार नाहीत त्यामुळं. तर ओमकार चांगल्या बाजून येणार नाही. हां बोल की रे. इकडं बघ तरी, ओमकारला भाजलं वाटते, हळूहळू कर रे. हीच वैष्णवीनं आणि ओमकारनं हे इकडं पेटवले आता हे चूल. तर यामध्ये आता आम्ही हे बघा, ह्याच्यामध्ये आता आम्ही काजू टाकणार आणि त्या भाजणार आहे. त्याला छोटंसं होल बी आहे, त्यामधनं खाली ते म्हणजे त्याचं जे हे निघते ऑइल ते त्यातून खाली पडते आणि काजू चांगले भाजतात त्यामध्ये. तर गाईज हा ही जी चूल आहे ती काय जास्त पेटत नाही आहे वाऱ्यामुळं. तसंच आम्ही प्रयत्न करतोय. बघूया आता, वेळ भरपूर लागणार असं वाटायला लागले. ओमकार आणि वैष्णवी प्रयत्न करायला लागले ते चालू करायला. तर काहीच केळीची झाडं आमची केवढी लागल्यात बघा. तर केळी पण भरपूर लागल्यात. हो भाई, कसलं पेटवलीत बघा. हा गोमू आणि सोनू बघा, एक नंबर खलास झाले, मस्त झालं. इकडं मस्त पेटवलं या दोघांनी तो म्हणजे चूल. तर यामध्ये आम्ही आता टाकणार. ओमकार तापले ते हां, ओमू का बोल ना. थांब, अजून टाकू नकोस. हे ह्या वाळलेल्या काजू आहेत, हे आता आम्ही याच्याकडून टाकणार. आणि हे इकडे सोनू दाखवायचं, ज्यांना माहीत आहे त्यांना तसं दाखवायचं. आता हे भाजणार यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओ. सारखं असं हे हलवायला हे पाहिजे काजू अशा जळत्यात. ते नाही चिक येणार नव्हे कुठे त्याला येणार की आता. विस्तू झालाय जोर आता. थांबूया जरा नाराज आहे का रे ओंकार? नाराज काय रे? सांग लवकर, हे लगेच हे कर, ते जरा कर भाज हळू रे, चूल पाडशील. ओमकार बघा आता हे सगळं आई. आता सोनू आलेली आहे इकडं. हे काजू तेव्हा येतात, हे भाजा लागले, हे पूर्ण असं जावं लागले बघा. सोनू म्हणली जरा, तर मी पण हे त्याला ढवळतो. मस्त असं थोड्या वेळात भाजणार आहे ते. नुसतं याला मोबाईलचा एवढं वेळ लागला आहे का नाही. तो आपला कोण तू कोण रे तू? ए काय बघालीस? हां, नुसता मोबाईल आहे याच्याकडे, नुसता मोबाईल घेऊन बसते रील्स बघत. आमच्याकडे इकडे पपई पण लागली ती बघा आमच्या शेतात. आणि त्याच्यानंतर इकडं बघा हे इकडे केळीची घड लागल्यात आणि इकडे पण लागल्यात. आणि इकडे सीताफळ आता काय वाळल्यात सगळे. आणि इकडं आंबे पण, आंबे लागल्यात का आंबे त्या साईडला आवडते. हे बघा इथं मस्त अशी सगळी बाग आहे छोटी. आणि इकडं नारळीचे झाड पण लावले. आणि काहीच इकडं ओमू बघा, आमचा ओंकार काय हे करत नाही. काजू भाजल्या काय सोनू? वैष्णवी अजून रेडी व्हायला वेळ आहे. काजू काय आता चूल पडणार आहे आमची असं वाटायला लागली. वीट हल्ली यायची चुकून वैष्णवीकडनं,
ते बुट्टीमधल्या काजू आलो तर पडणार वाटायला नाही तरी व्यवस्थित केली बाबा. काजू भाजलेले आता उत्तर करूया असं. ते खाली टाकतो तो ओतून ठेवूया. कसली माती टाकायची वर जरा याच्या नको बघा इकडे रे दाखव असं भाजलं रे आता आम्ही फोडून खाणार. हां तर काहीच बघा वैष्णवी आणि ओमकार येतं तुझ्यासाठी माती टाकायला लागले त्यात. हे बघा इकडे गावाला कशी ट्रिक असते बघा मस्त. गाईज तर फायनली हे बघा आता ओमकार आणि वैष्णवी फोडायला लागल्यात. काजू भाजल्यात ते हां जळल्यात सगळे जरा पण नाही काय हाय की चांगली हां हाय. वाव काहीच फायनली बघा आम्ही फोडले. आता हे जरा बारके काजू असल्यामुळे जरा असं काढायला भाजल्यात. काय झालं ते जरा जळल्यात वेरी आणि तसेच खायला पाहिजे कारण भारी लागायला लागल्यात होय ना. फायनली आमचा प्लॅन सक्सेस झाला आहे काजू भाजण्याचा. तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण काय करायचं प्रशांत आपलं ह्यो सोनू ओमू चारो गोळा करायची करवंद करूया का नाही. बागेत जाऊया शेता आमच्या बागे हे कुठं रानात आणि करूया आपण. हां चला तर पुढच्या व्हिडिओत भेटूया मित्रांनो. आता या व्हिडिओसाठी बाय बाय गुड.